स्वागत आपलं सर्वांचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर बघा, नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याच्या वाटपानंतर भरपूर लाडक्या बहिणी जानेवारी महिन्याचा हप्ता कधी येईल, 19वा हप्ता कधी येईल या गोष्टीची लाडक्या बहिणी वाट पाहत आहे. त्याचबरोबर हा हप्ता कोणत्या बहिणींना मिळणार आणि कोणत्या बहिणींना मिळणार नाही, कारण आता जानेवारी महिन्याचे शेवटचे दिवस सुरू आहे, शेवटचा हप्ता आहे. कोणत्या बहिणींना मिळणार आणि कोणत्या बहिणींना मिळणार नाही हे तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी क्लिअर करणार आहे. तर बघा, ज्या बहिणींना नोव्हेंबर महिन्याचा हप्ता मिळाला नव्हता, डिसेंबर महिन्याचा हप्ता मिळाला नव्हता, त्या बहिणींना सुद्धा हा हप्ता मिळणार, त्या बहिणींना सुद्धा पैसे येणार आहे. हे कोणत्या बहिणींना येणार आहे हा पॉइंट सुद्धा या ठिकाणी महत्वाचा आहे. तर बघा, आता ज्या बहिणींचे EKYC रिजेक्ट झाल्यामुळे किंवा सरकारी नोकरीचा ऑप्शन आल्यामुळे जर नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचा हप्ता थांबला असेल तर जानेवारी महिन्याचा हप्ता येणार नाही. जानेवारी महिन्याचा हप्ता येणार नाही. EKYC रिजेक्ट झाल्यामुळे किंवा अर्ज रद्द झाल्यामुळे जर हप्ते थांबले असेल तर मग जानेवारी महिन्याचा हप्ता तुम्हाला आता मिळणार नाही. चौकशीनंतर जर तुम्ही पात्र झाले तर मिळेल. पण कोणत्या बहिणींना मिळणार? ज्या बहिणीने त्यांच्या बँकेचे प्रॉब्लेम सॉल्व्ह केले. ज्या बहिणींचे बँकेचे प्रॉब्लेम होते, यामध्ये काही पोस्ट बँकचे अकाउंट आहे, काही स्टेट बँकचे, काही बँक ऑफ इंडियाचे अकाउंट आहे. ज्या बहिणीचे पोस्ट बँकेचे प्रॉब्लेम होते, अकाउंट बंद झालं होतं किंवा डीबीटी डिॲक्टिव्हेट झालेली होती, त्या बहिणीने काय केलं, मग या महिन्यामध्ये त्यांचं जे काही बँकेचे प्रॉब्लेम आहे, अकाउंट क्लोज झालं होतं, KYC करायची होती किंवा इतर काही बँकेचे टेक्निकल इश्यू झालेले होते, ते सर्व त्यांनी प्रॉब्लेम सॉल्व्ह केले, KYC केले, पोस्ट बँकेचं अकाउंट सुरू केलं आणि त्यानंतर आता त्या बहिणींना त्यांचे पूर्ण पैसे एकत्र मिळणार. जर बँकेचा प्रॉब्लेम झाला असेल तर नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी महिन्याचा वाटप तुम्हाला तुमच्या खात्यामध्ये एकत्र होणार आहे. कारण ज्या बहिणीचे नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचे पैसे थांबले होते, नोव्हेंबर महिन्याचे पैसे थांबले होते, त्यांना माहित झालं की पोस्ट बँकेचं अकाउंट बंद झाल्यामुळे आपले पैसे थांबले आहे. त्यांनी लगेच पोस्टामध्ये जाऊन KYC केली, पोस्ट बँकेमध्ये जाऊन KYC केली. त्यानंतर त्या बहिणींना नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचे एकत्र 3000 रुपये आले होते. त्यामुळे ज्या बहिणीने त्यांच्या बँकेचा प्रॉब्लेम असल्यामुळे त्यांचे पैसे थकीत होते, त्यांना नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी महिन्याचे हप्ते एकत्र सर्व बहिणींना मिळणार. बँकेचा प्रॉब्लेम असेल तरच. पण शासनाकडून जर KYC रिजेक्ट झाली असेल किंवा मग सरकारी नोकरीचं ऑप्शन आलं असेल, KYC मध्ये चुकी झाली असेल, तर मग तुम्हाला चौकशी झाल्यानंतरच डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी महिन्यापर्यंतचे हप्ते तुमचे थकीत जाऊ शकते. आणि तुम्हाला जर पात्र केलं, चौकशीमध्ये जर तुम्ही पात्र झाले तर एकत्रित पैसे तुमचे येण्याची 100% शक्यता आहे. तर बघा, जो काही डाऊट होता तो तुमचा क्लिअर झाला असेल. भरपूर लाडक्या बहिणी म्हणत होते की जानेवारी महिन्याचा हप्ता कधी येणार, तर फेब्रुवारी महिन्यातच जानेवारी महिन्याचा हप्ता वाटप होणार. GR सुद्धा आलेला नाही. सामाजिक न्याय विशेष सहाय्य विभागाचा GR येत असतो, तो GR अजूनपर्यंत आलेला नाही. पण GR ची गरज नसते. GR आला तरी वाटप होतो, GR नाही आला तरी पण वाटप होतो, हे सर्व आपल्याला माहित आहे. त्यामुळे तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचा हप्ता मिळाला असेल तर जानेवारी महिन्याचा हप्ता मिळेल, 100% मिळेल. KYC मुळे अर्ज रद्द झाला असेल तर नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी 3ही महिन्याचे हप्ते तुमचे थकीत राहील. बँकेचा प्रॉब्लेम तुम्ही सॉल्व्ह केला असेल, KYC केली असेल, अकाउंट सुरू केलं असेल, तर एकत्रित पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा होतील. बँकेबद्दल किंवा पोस्ट बँकेबद्दल तुमचे काहीही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये सांगा, तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळेल. चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.